आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच छान आता प्रोमो आउट झालेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आनंदीला त्या बॉक्समध्ये आणून इकडे आता पृथ्वीच्या मनामध्ये आनंदीच्या विषयी मात्र विष पेरत इकडे आता आनंदीला पूर्णपणे मारण्याचा आणि या घरातून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे शलाका आणि आता विद्याधरने पण। त्याच वेळेला पृथ्वीच्या समोर आता महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा झालेला आहे आणि पृथ्वीला मात्र आता खूप मोठं सत्य समजलेलं आहे आणि त्यानंतर चिडलेल्या पृथ्वीने मात्र आता आनंदीची माफी मागत तिला हे घर सोडून न जाण्याच्या विषयी आता समजवलेलं आहे। इतकंच नाहीये तर आता आनंदीच्या सोबत गैरप्रकार करणाऱ्या या आता इकडे शलाका आणि त्याचबरोबर शलाकाच्या सोबत असणारा विद्याधर या दोघांना पोलिसांच्या ताब्यात आता दिलेला आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आता जे काही युगंधर बोललाय आणि त्यामुळे मात्र आता आनंदी खूपच हर्ट झालेली आहे आणि आनंदी मात्र आता विचार करायला लागलेली आहे की मला आता कळतच नाहीये की मी आता खरंच या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे मालक साहेब म्हणतायत ते बरोबर आहे। मी आता पूर्णपणे चुकीचं वागले आणि म्हणून ती आता आपली कुणी चिंता करू नये यासाठी तिने आता आरतीला कॉल केलाय आणि आरतीताई मी आता सुखरूप आहे, काही चिंता करू नको असं म्हणत तिने आता आरतीला मात्र समजावलेलं आहे। आरती म्हणते पण आनंदी तू आहेस कुठे, मला आता सांगशील का? आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते आनंदी हे बघ आरतीताई मी तुला खरंच काही सांगू शकत नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी या सगळ्यामध्ये घरी परत येणार नाहीये, पण मी सुखरूप आहे। फोन ठेवल्यावरती मात्र आता आरती तो नंबर हे करण्याचा प्रयत्न करते पण आपण पाहिलंय की आनंदीने मात्र आता तो फोन असा वाकडा ठेवलाय की फोन करता येणार नाहीये। इकडे तोपर्यंत युगंधर विचार करतोय काय आनंदीच्या मनामध्ये आलं असेल, असं कधीही कोणत्याही बाबतीमध्ये ती आता आतताईपणा करत नाहीये, मग असा आतताईपणा ती नेहमी करत नाहीये, तर आज असं काय झालं की ज्याच्यामुळे तिला हे सगळं करावं लागलं? तिची काहीतरी मजबुरी 100% असणार आहे। तिची काय मजबुरी आहे, कशी मजबुरी आहे, मला आता हे सगळं काढून घेतलं पाहिजे असा विचार करत असताना आरती आता लगेचच धावत पळत या घरामध्ये यायला निघालेली आहे जेणेकरून मात्र आता घरामध्ये जो काही प्रकार घडलाय तो आता तिला सगळ्यांना आनंदीचा फोन आलेला तिला सांगता येईल आणि ती ज्या वेळेला आणि त्यावेळेला मात्र आता इकडे प्रांजल त्या दोघींना अडवतोय आणि तितक्यात तिथे पृथ्वी आलाय आणि आता पृथ्वी सांगायला लागतोय मगाशी तुम्हाला सांगितलं ना की आता इकडे थांबायचं नाहीये, मग आता तुम्ही इथे का आलेला आहात? यावरती ती म्हणते बघा आनंदीचा फोन आला होता आणि तितकंच मालक साहेबांना आम्हाला सांगायचं आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहोत। प्रांजल म्हणतो आला होता ना फोन, मग जा तुम्ही जाऊन तिकडे आता आनंदीला भेटा आणि काय करायचे ते गळाभेटी घ्या, इकडे आता तुमची तोंड दाखवायला येऊ नका। आणि तितक्यात आता तिकडे पृथ्वी येतो काय झालं, आनंदी सापडली, खरंच आनंदी सापडली, कुठे आनंदी असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे आरती आनंदीचा मला फोन आला होता, तिने मला सांगितलं की मी सुखरूप आहे, पण कुठे आहे काय आहे हे मात्र काही ती बोललेली नाहीये। आणि त्यावरती तो म्हणतो अगं तुझ्या मोबाईलवरती फोन आला होता ना? यावरती आरती सांगते हो माझ्या मोबाईलवरती फोन आला होता, पण त्यानंतर मी त्याला फोन लावते तर फोन लागत नाहीये। यावरती तो म्हणतो बघू प्रांजल म्हणतो दादा तुला काय करायचंय, तू कशाला या आनंदीच्या फंद्यामध्ये पडायला लागलेला आहेस? आणि त्यावरती मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतो प्रांजल तुला मगाशी मी सांगितलंय काय आहे आणि काय नाही ते, त्यामुळे मला असं वाटते की तू जरा शांत बसशील ना तर इकडे बरं आहे असं म्हटल्यावर ती प्रांजल आता काहीच बोलत नाहीये आणि या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वी सांगते नंबर देतेस मला? यावरती ती सांगते हो मी तुम्हाला नंबर देते असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच तिच्याकडून नंबर ज्या वेळेला मात्र आता इकडे तो घेतो आणि त्या नंबरला डायल करतो। ज्या वेळेला त्या नंबरला तो आता डायल करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता तो नंबर डायल केल्यावरती इकडे आता पलीकडून आवाज येतोय की ती अनाथाश्रमाचा किंवा आता या इकड्यामध्ये एक अनाथाश्रम टाईपच एक हे वस्ती आहे, तिकडे आता आनंदी गेले। आणि त्यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो चिंता करू नकोस मी आनंदीला घेऊन येतो, पण या सगळ्यामध्ये मात्र आता तिला या घरातून आम्ही बाहेर काढलेलं नाहीये,
तो तिचा निर्णय होता आणि त्यामुळे आता इकडे ती कुठे राहणार, काय राहणार हा पण निर्णय तिचाच असेल. आरती सांगते तिचा नाही, यापुढे हा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय आमचा असणार आहे, कारण आम्ही आनंदीला आता मात्र कोणीही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. आनंदी आमच्याचकडे राहील, तुम्ही कितीही बोलवलं तरी ती येणार नाहीये. असं म्हणत असताना मात्र आता आरती सांगायला लागते, कसं आहे ना, तुमच्यासारख्या माजोरड्या लोकांना मात्र आता आमची हे काय समजणार, आम्ही कोणत्या परिस्थितीमधून जातोय आणि काय करतोय या गोष्टी तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही आहे. आणि म्हणूनच मात्र आता मी स्वतः आनंदीला सांगणार आहे की या लोकांच्या नादी लागू नको. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे विचार करायला लागतोय पृथ्वी, आपण जरा अति करतोय का, म्हणजे आता खरंच या कोणत्या तरी परिस्थितीमध्ये यांचं लग्न झालंय ही गोष्ट मात्र आता आपण मान्य करायला पाहिजे आणि बाबांवरचा सुद्धा आता राग आपण काढून घेतला पाहिजे, असं त्याच्या डोक्यामध्ये मात्र आता विचार चालू आहे. बरं, हे सगळं चालू असतात पृथ्वीने पुन्हा एकदा त्याच नंबरवरती कॉल केलाय आणि नेमका नंबर आनंदीने उचललाय. आनंदीने उचलल्यावरती मात्र आता पृथ्वी सांगतो, हे बघ, तुझी ही नाटकं आहेत ना ही बंद कर. तुझ्यामुळे तुझ्या आता बहिणी इकडे येऊन आता आम्हाला नको नको ते काहीतरी सुनावायला लागलेले आहेत. खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता तू तुझ्या घरी सुखरूप जा आणि आम्हाला पण सुखाने जगू दे. आणि यावरती आनंदी म्हणते, हे बघा, तुम्हाला त्रास देणं हा माझा मुळातच हेतू नाही आहे. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या वडिलांच्या सोबत आता नीट राहा आणि आता तुमच्या वडिलांना त्या विद्याधरपासून फक्त वाचवा, कारण काहीही झालं ना तरीसुद्धा ते विद्याधर मात्र आता तुमच्या वडिलांच्या बद्दल चांगला विचार करत नाही आहेत. इतकंच काय, तर आता तुमच्या वडिलांना मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आहेत. माझी चिंता करू नका, मी आता माझ्या घरी राहीन, कुठेही राहीन, काहीही करेन, पण तुम्ही तुमच्या वडिलांची काळजी घ्या. असं म्हणत मात्र आता आनंदी सांगायला लागते की मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही माझा कितीही राग केलात तरी मालक साहेबांनी मला ते स्थान दिलेलंच नाही आहे जे स्थान समीरा ताईंचं आहे. तुम्हाला जर का हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मात्र आता कुणालाही विचारू शकता. पूजेच्या वेळेला सुद्धा मात्र आता मालक साहेबांनी माझ्यासोबत बसण्यासाठी नकार दिला होता. हे ऐकल्यावर ती पृथ्वीच्या डोळ्यात पाणी आणि तोपर्यंत आपण आता पाहतोय की इकडे आनंदीला काही लोकांनी पळवून तो पेटारा नेमका युगंधरच्या घरात आलाय. बरं, तोपर्यंत आता कुठेतरी पृथ्वीला या सगळ्यामध्ये आपण आता वडिलांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं वागलो याची आता जाणीव झालेली आहे आणि त्याचमुळे मात्र आता तो तिकडे येतोय आणि तो आता विचार करतोय, नाही काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता खरं काय आहे आणि खोटं काय आहे, कोण खरं कोण खोटं या सगळ्याचा शहानिशा किंवा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आहे, असं त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि म्हणूनच ही पूजा करून तडक निघायचं आनंदीला आणण्यासाठी आणि आता या सगळ्यामध्ये तो विचार करत आहे. आणि त्यानंतर तो आता आनंदीला आणण्यासाठी निघणार. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे विद्याधरने पाहिलं ते पेटारा पाहिल्यावरती विद्याधरच्या लक्षात आले, अरे देवा, हा पेटारा इथे आलाय याचा अर्थ एकच आहे, म्हणजे आनंदी इथेच आहे, असा आता तो विचार करत आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता त्या पेटाऱ्यावरती आपण साप बघितलाय, सगळं पाहिलंय. लगेचच आता पेटाऱ्यामधून मात्र आता इकडे आनंदीला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो म्हणजे स्वतः आता युगंधर. आणि युगंधरच्या ज्या वेळेला आनंदी पेटाऱ्यातून बाहेर आलेली आहे आणि त्याच वेळेला सगळ्यांनाच महाभयंकर धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला आनंदी तू इथे कशी, असं म्हणत ज्या वेळेला विद्याधरने म्हणजे युगंधरने मात्र आता तिला हे विचारले आणि त्यावेळेला मात्र आता ती सांगायला लागते, मला इकडे विद्याधर सरांनी पकडून आणलेलं आहे. आणि असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच महाभयंकर धक्का बसलाय. आणि त्यानंतर मात्र आता विद्याधर म्हणतो, हे आनंदी, उगाचच काहीतरी माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नको. पृथ्वी बघायलास तू, म्हणजे आता ही इकडे माझ्यावरती असले खोटे नाटे आरोप करते. आणि त्यावरती मात्र आता इकडे पृथ्वी सांगायला लागतोय, अजिबात नाही काका काय बोलतोयस तू यावर. तो म्हणतो, झालं पृथ्वी, तू पण तिच्या बोलण्यामध्ये आलास का, शाला का सांग घ्याला ही मुलगी कशी आणि काय मॅन्युपुलेट करते, आता हे सगळं आपल्याला माहिती आहे ना. आणि त्यावरती चिडलेला मात्र आता पृथ्वी इकडे सांगायला लागतो, अजिबात नाही आनंदी, खरंच मला माफ कर, मी तुला ओळखायला खरं तर चुकलो. म्हणजे या सगळ्यामध्ये तू आता जे काही बोललीस ना तेच खरं आहे, कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं
तरी सुद्धा तू माझ्या आईचं स्थान घेतलेलं नाहीयेस किंवा माझ्या बाबांनी तुला आता आईचं स्थान दिलेलं नाहीये हे मला कळालेलं आहे। मी चौकशी केली आणि त्याअंती मला सगळं समजले। खरंच मला माफ कर, मी या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला। आणि काका आणि शलाका मावशी, तुम्ही दोघं जण माझ्या आता या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलात असं म्हणत पोलिसांना मात्र आता बोलवण्यात आले आणि शलाका आणि आता विद्याधर या दोघांना पोलिसांच्या ताब्यात इकडे देण्याचा पूर्णपणे पृथ्वीने प्रयत्न केलाय। एका झटक्यात सगळी समीकरणं बदलत पृथ्वी आणि आनंदी यांच्यामधला जो मनमोटाव आहे तो मनमोटाव सुद्धा आता दूर झालेला आहे आणि दोघं जण छानपैकी आता एकत्रित येणार आणि पुढे नक्की काय घडणार येणाऱ्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे।